डेंग्यूच्या बाबतीत इथे पण आमच्या मीटिंग झाल्या, दिल्ली ऑफिसलाही मीटिंग झाल्या होत्या. प्रत्येक राज्याला नोटिफिकेशन्स दिलेले आहेत. एक अवेअरनेस कॅम्पेनिंग पण केलं जातं आणि याच्यामध्ये जे केंद्र सरकारची नॅशनल नोडल एजन्सी आहे, नॅशनल वेक्टरबॉर्न कंट्रोल डिसीज कंट्रोल प्रोग्राम, त्या अंतर्गत हे कार्यक्रमही राबवले जातात. विशेष मोहीम राबवल्या जातात. गावागावात स्वच्छतेविषयी असेल, ज्या डेंग्यूच्या आळ्या आहेत त्या स्वच्छ पाण्यामध्ये पण राहतात, तर ते पाणी साचू न देता जास्त दिवस राहिलं तर त्या वाढतात आणि त्यामुळे प्रादुर्भाव वाढतो. तर ह्या बाबतीत जनजागृती करण्याचे कार्यक्रम NHMच्या माध्यमातून केले जातात आणि जिल्हा लेवल असेल, RH लेवलला टेस्टिंगच्या किट असतील किंवा ट्रीटमेंट असेल, ती व्यवस्थासुद्धा केलेली असते. परंतु याच्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये मीटिंग्स आणि त्या बाबतीत आरोग्याने कार्यक्रम राबवून एक जनजागर याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर जर सिम्पटम्स जाणवले तर तात्काळ रुग्णाने डॉक्टरांना दाखवणे गरजेचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर ती ट्रीटमेंटला सुरुवात होईल. राज्याची आरोग्य व्यवस्था सगळं काम करते असं दाखवते, रिपोर्ट होत आहेत, नोटिसा बजावल्या जातात, मात्र उपमुख्यमंत्री डेंग्यूने आजारी पडले नाही. या बाबतीत मी परत तेच म्हणते की आत्ताच मी देखील ती बातमी वाचली की माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांना पण डेंग्यूची लागण झाली आहे. त्या बाबतीत विशेष अवेअरनेस चालू असतात, परंतु मी म्हणते की प्रत्येकाने जर सिम्पटम्स जाणवले तर ती काळजी पण घेणं अपेक्षित आहे. आणि यावर वारंवार प्रत्येक राज्यांना केंद्र सरकार सूचनाही देत असतं, त्याचं अपडेटही घेत असतं. डेली केसेस किती आहेत, एखाद्या ठिकाणी जास्ती प्रमाणात केसेस वाढायला लागल्या तर तिथे लगेच त्या बाबतीत नियंत्रण करण्यासाठी सूचना देत असतं. परंतु आपल्या माध्यमातून जी बातमी आली आहे, मी तर म्हणेल की यामध्ये रेस्ट असेल किंवा प्रॉपर औषध उपचार असेल, हे घेणं गरजेचं आहे, काळजी घेणं विशेष गरजेचं आहे. परंतु ओव्हरऑलच अवेलेबल आहे, डायग्नोस्टिक अवेलेबिलिटी आहे, मेडिसिनची उपलब्धता आहे आणि ज्यांना अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत त्यांनी मेन तर टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. राज्य सरकार काय आपण सूचना देऊ इच्छितो? नाही, राज्य सरकारला मी एवढंच म्हणेल की परत एकदा रिव्ह्यू घेऊन किती ठिकाणी अशा केसेसचं प्रमाण वाढतं आहे. जसं जिल्ह्यामध्ये आम्ही मीटिंग्स घेतल्या मागच्या 2 आणि प्रायव्हेट असतील किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतील, याच्यातनं जी आकडेवारी येते, जे इन्फेक्टेड केसेस आहेत त्याच्यावर जो एरिया असतो तो पण एक प्रकारे आपण बघू शकतो की त्या एरियातनं जर जास्त केसेस यायला लागले तर त्या ठिकाणी जाणं, त्या ठिकाणी पाहणी करणं, फॉगिंग असेल, क्लिनलीनेस असेल, हे मेंटेन करण्यासाठीच्या सूचना असतील, ह्या त्या विभागातर्फे केल्या जातात. आणि त्यासाठी मी जसं सांगितलं की नॅशनल वेक्टरबॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम जो आहे आमचा, जो दरवर्षी केला जातो, मग याच्यामध्ये सगळेच प्रिव्हेन्शन आणि कंट्रोलची कामं केली जातात. याच्यामध्ये डेंग्यू असेल, मलेरिया असेल, काला आजार असेल, जॅपनीज इन्सेफेलायटिस, असे बरेच आजार येतात की ज्याच्यामध्ये ही कंट्रोल आणि प्रिव्हेन्शनमध्ये काम केलं जातं. पण याच्यामध्ये मी एवढंच म्हणेल की विशेष अवेअरनेस प्रोग्राम लोकांना जाणीव करून देणं गरजेचं आहे की का होतो आणि झाला तर कशा प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे. नाशिक हॉटस्पॉट ठरलं आहे राज्यामध्ये, सर्वाधिक रुग्ण इथं आढळून आलेले बाधित रुग्ण आणि 2 जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. तर एकूणच अस्वच्छता जी आहे ती रुग्णालयांमध्ये दिसून येते. नाशिकचं जिल्हा रुग्णालय सुद्धा याला मोठं कारणीभूत असं म्हटलं जातं. यामध्ये आपणही मागे सातत्याने आवाज उठवला होता आणि आपल्याच माध्यमातून आलं होतं की काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे, केसेस वाढत आहेत. त्यानंतरच आमची एक कमिशनर असतील, डिस्ट्रिक्ट DHO असतील, CO असतील, कलेक्टर असतील, यांच्या माध्यमातून 2 मीटिंग्स पण झाल्या आणि विशेष सूचनाही दिल्या गेल्या होत्या की हे कंट्रोलमध्ये काम करणं गरजेचं आहे. आणि जिथे अस्वच्छता आहे, मग रुग्णालय असेल किंवा काही अशा वस्त्या आहेत की जिथे अशा प्रकारचे जेव्हा व्हिजिट होतात तेव्हा त्या डेंग्यूच्या आळ्या पण सापडलेल्या आहेत, तर अशा ठिकाणी विशेष काळजी घेणं आणि प्रिव्हेन्शनमध्ये काम करणं, या सूचनाही दिल्या गेल्या होत्या. आणि त्याचबरोबर जी नंबर आहेत, मग ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे असतील किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलचे जे पेशंटचे नंबर आहेत, ते सुद्धा अपडेटेड असलं तर त्या भागात विशेष काळजी घेता येते आणि अवेअरनेस कॅम्पेनिंग राबवता येतो. परंतु मृत्यूचं लक्षात घेता मला वाटतं हे गंभीर आहे आणि त्यावर इथलंही प्रशासन काम करते. वेळोवेळी सूचनाही दिल्या गेल्या आहेत
आणि याबाबतीत सतर्कता म्हणून आम्हीही त्या रेकॉर्डला ट्रॅक करत असतो की किती पेशंट आणि किती गंभीरता आहे त्या भागामध्ये. या दृष्टीने एक पोर्टलसुद्धा आहे आणि त्या पोर्टलला आम्ही अपडेटेड करण्यासाठी पण सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून प्रत्येक राज्याच्या माध्यमातून ती माहिती येणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने हे ट्रॅक पण होतात केसेस आणि अवेअरनेससाठी विशेष भर द्यावा ही पण याच्यामधनं एक भाग आहे. नाशिकमध्ये ड्रग्सची फॅक्टरी सापडली होती, आता सोलापूरमध्ये सापडली आहे, पालघरला सापडली आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचं मॅन्युफॅक्चरिंग होत आहे आणि ड्रग्ससाठी लागणारे जे कंटेंट आहे ते मुक्तपणे अवेलेबल आहे. त्यातले फक्त 2 कंटेंटवर बॅन आहे, बाकी 5 कंटेंट मुक्तपणे अवेलेबल आहे. तर यावर केंद्र सरकारकडून काही नियंत्रण आणलं जाणार आहे? नाही, नक्कीच हा खूप गंभीर विषय आहे आणि या बाबतीत केंद्र सरकारने वेळोवेळी सूचनाही दिल्या आणि माननीय केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देखील अशा प्रकारच्या ड्रग्सच्या बाबतीत एक विशेष सक्त अशा सूचनाही दिल्या होत्या आणि याच्यावर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवू नये म्हणून कदाचित आपण बघत असाल की जास्तीत जास्त हे पकडण्याचं काम आता सुरू झालेलं आहे, जेणेकरून एक कुठेतरी त्यांनाही वाटलं पाहिजे की आता हे कामं अशी चुकीच्या पद्धतीने चालणार नाही. मला वाटतं आत्ताच्या युवा पिढीला आपल्या माध्यमातून मी हेच म्हणेल की आयुष्य उद्ध्वस्त करणारं हे प्रकरण आहे. म्हणजे ड्रग्सच्या बाबतीत विचार केला तर पिढ्यानपिढ्या या युवकांच्या पिढ्या बर्बाद होताना आपण बघतो आणि त्याच्यावर केंद्र सरकारने जे कंट्रोलच्या माध्यमातून काही बिल पण पास करण्याच्या दृष्टीने काम केलेलं आहे. मागच्या सातत्याने गेल्या 5 वर्षामध्ये ड्रग्सच्या बाबतीत असेल किंवा व्यसनाधीनता असेल यावर काही बिल्स पण आणले आणि त्या दृष्टीने काम पण चालू आहे. परंतु हे प्रकरण गंभीर पण आहे आणि याच्यावर एक नागरिक म्हणून सतर्क म्हणून प्रत्येकाने काळजी पण घेणं गरजेचं आहे की आपल्याच आजूबाजूच्या युवकांना त्या पद्धतीने आपण सजगतेचं एक सल्लाही दिला पाहिजे. कारण ही पिढी जी युवकांची पिढी आहे ही मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली दिसते आणि मध्यंतरी आपण काही राज्यांचेही उदाहरणं बघितले. तर मला वाटतं आज हा खूप गंभीर सिरियस विषय आहे. याच्यामध्ये केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे, राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा प्रेस घेऊन सांगितलं आणि ती चौकशीचे आदेशही दिलेले. चौकशी सुरू आहे आणि आपण बघितलं की एक गंभीर प्रकारच्या ह्या समोर गोष्टी आल्यानंतर नाशिकसारख्या ठिकाणी असं होत असताना खूप वाईट वाटतं की म्हणजे जिथे एक धार्मिक एक सांस्कृतिक वातावरणात आपलं नाशिक पुढे जात असताना अशा गोष्टी होतात. पण एक जागरूक नागरिक म्हणून मी एवढंच म्हणेल की अशा प्रकारच्या याच्यावर समाजाने सुद्धा सामाजिक एक प्रेशर ठेवलं पाहिजे. ताई, महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री बदलणार का अशी चर्चा चालू आहे. भाजपने ट्विट हे केलेलं होतं. तुमचं काय मत आहे? फडणवीस म्हणतायत की नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. या बाबतीत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी काल सविस्तर असे प्रेस पण दिली, माहिती पण दिली आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम राज्याचं चांगलं चालू आहे. ते गोल्डन ट्रॅकलमध्ये नाशिक, पुणे, मुंबई येतं. नाशिकहून पुण्याला जाण्यासाठी जी ट्रेन होती ती मध्यंतरीच्या काळात भुसावळला नेण्यात आली आणि आता ती ट्रेन थेट अमरावतीला नेण्यात आली. तर नाशिककरांना हक्काची ट्रेन मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला आता त्यांना सीट पण मिळणार नाही पुढच्या काळात. तर आपण यासाठी काही करणार आहोत का की काय? येस, यामध्ये कालच माझी चर्चा पण झाली अधिकाऱ्यांबरोबर आणि हा जो अमरावतीकडे जाण्याची जी मागणी आहे आणि आमच्या इथली जो कल्याण नाशिकची जी जो रूट होता हुतात्मा एक्सप्रेसचा तो अजून सुरूच झालेला नाहीये. त्यांचं म्हणणं याच्यावर आम्ही विचार करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.